नमस्कार. महाडिक पाटील फॅमिली या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर मी माझ्याकडे असलेले पुस्तकं तुम्हाला दाखवणार आहे, जे की माझ्या वाढदिवसाला गिफ्ट केलेले आहेत. तर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात माझं आवडीचं पुस्तक तर ते म्हणजे हे आहे छावा कादंबरी. जी कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिली आहे आणि छावा कादंबरी ही छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. तर मी यापूर्वीही एकदा ही वाचली आहे. पण मी कुठपर्यंत वाचली ते माझ्या आता लक्षात नाही आहे आणि मी ही आता वाचायला सुरुवात करणार आहे. बाहेर पण पाऊस येतोय त्याच्यामुळे बाहेर पण कुठे जाता येत नाही आहे. घरामध्ये पण जास्त काही काम नाही आहे. भरपूर दिवस झाले मी वाचनच केलं नाही. मला वाटतं जेव्हा मागच्या वर्षी माझी एक्झाम होती टेटची म्हणजेच शिक्षक भरतीची जी अभियोग्यता चाचणी होती, तेव्हाच मी अभ्यास केलेला. त्याच्यानंतर मी वाचन वगैरे काहीच केलं नाही. म्हटलं चला आपल्याकडे पुस्तकं आहेत तर आपण ते वाचायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आवडीचं गिफ्ट माझं हे आहे, जे माझ्या बड्डेला माझ्या एका मानलेल्या भावाने दिलं होतं. म्हणजेच माझ्या मैत्रिणीच्या मिस्टरांनी मला हे बड्डेला गिफ्ट केलं होतं. म्हणजे पुस्तक हे जुनंच होतं, म्हणजे त्याच्याकडचं होतं, हे जुनं पुस्तक होतं. पण तो देताना खूप चांगल्या भावनेनं ते मला दिलं होतं. पण मी रिटर्न केलं, तर ते रिटर्न घेतलं नाही. तुला बड्डेचं गिफ्ट आहे असं समजून तुलाच ठेव, असं त्याने मला सांगितलं होतं आणि तेव्हापासून माझ्याकडे हे पुस्तक आहे. जवळपास 2017 पासून हे छावा पुस्तक माझ्याकडेच आहे. तर हे बघा, हे दुसरं पुस्तक आहे रमाबाई रानडे यांचं, श्रीमती रमाबाई रानडे यांचं. त्यांच्या जीवनामधील काही या पुस्तकामध्ये आठवणी सांगितल्या आहेत. त्यांचं बालपण सांगितलेलं आहे. असं भरपूर काही सांगितलेलं आहे रमाबाई रानड्यांबद्दल. तर ते देखील मला पप्पांच्या एका मित्राने दिलं होतं जामखेडमधल्या. तेव्हा मला वाटतं लॉकडाऊन होता, कोरोना होता, कोरोनामुळे लॉकडाऊन होता आणि माझा बड्डे होता. तर आम्हाला सवय होती की आपला बड्डे असला की आम्हीच पप्पांच्या फोनवर आमचे स्टेटस वगैरे ठेवायचो. तर पप्पाच्या एका मित्राने मला ही 2 पुस्तकं दिली होती. एक होतं रमाबाई रानडेंचं आणि दुसरं पुस्तक आहे डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचं चरित्र आहे हे. तर महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या, तर त्या होत्या आनंदीबाई जोशी आणि तर ते पप्पांचे मित्र त्यांनी पप्पाच्या मित्रांनी आणि त्यांच्या मिसेसने दोघांनी 2 मिळून ही अशी पुस्तके माझ्या वाढदिवसाला मला गिफ्ट केली होती. तर ही गोष्ट आहे कोरोनामधील 2020-21 मधील. नक्की मला पण आठवत नाही आहे, पण 20-21 मधील हे पुस्तकं आहेत आणि बघा ना, खूप नवीन आहेत. मी ही पण पुस्तकं कोरोनामध्ये वाचली आहेत आणि मला ते पुन्हा एकदा वाचायची आहेत. त्याच्यासाठी मी ही आता वरती काढली. आता हे माझ्या माहेरी होती. आत्तामध्ये मी माहेरी गेली होती, तेव्हा हे बुक्स मी तिकडनं येताना घेऊन आले आणि ही छावा कादंबरी पण मी बरेच दिवस झालं तिकडून येताना घेऊन आली होती, पण मला वाचायला वेळच मिळत नव्हता आणि आता ह्यावेळी मी ही वाचायला सुरुवात करणार आहे. बघू, मी तुम्हाला थोडी याबद्दल काही माहिती सांगेलच जेव्हा मी हे पुस्तक वाचेल. कारण आता हे पुस्तक मी 2016 साली वाचलं होतं. त्याच्यानंतर मी काय हे पुस्तक वाचलेलंच सॉरी 2017 साली मी हे पुस्तक वाचलं होतं. त्याच्यानंतर मी हे पुस्तक बिलकुल वाचलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मला आता ह्या कादंबरीमधील थोडंसंही काही आठवत नाही. मग आता मी ही कादंबरी वाचायला सुरुवात करणार आहे आजपासून. तर तुम्हाला कोणती पुस्तकं वाचायला आवडतात किंवा तुम्ही कोणती पुस्तके वाचली आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर देखील करा. धन्यवाद.